घराचे स्वप्न तुमचे, जबाबदारी आमची. साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थ साई रेसिडेन्सी. 6 मजली इमारत, पोद्दार इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर. 1 BHK 2 BHK फ्लॅट उपलब्ध. बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील 12 गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र. सागवानी फ्रेमसह मुख्य दरवाजा, 24 तास पाणी, लिफ्ट, ग्रॅनाइट किचन ओटा, कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच. संपर्क 9420 73 94 18 आणि 8605 74 10 30. वंदन करून जी काय जनता जमली आहे ते जनतेबद्दल एक श्रीफळ म्हणून आज कार्यक्रम आज पुढे चालू करण्यासाठी श्रीफळ म्हणून ठेवलेला आहे. आज 12चा चवटा आहे. 12च्या चवट्याने संपूर्ण राजी होऊन असलेली जनता आहे ती आज कोटाळून जे काय कोटनट असेल ते बाजूक करून जसे 8 वर्ष आज कार्यक्रम करतायत ते कार्यक्रम आनंदात करतायत तशा पद्धतीने त्यांनी कार्यक्रम करून घ्यावा आणि असलेले हे साकेडी चतुर्सीमा संपूर्ण एक मत एक रोग करून असलेल्या लेकरांना कृपदृष्टी ठेवून जशी आत्ता मी जबाब देतोय जबाब पुरवठा घेऊन असलेल्या लेकरांची खात्री कर, जबाब घे आणि जबाबचा पुरवठा सांभाळ. कोणताही संत ज्ञानी पुरुष हा विकारांवर नियंत्रण मिळवू शकत नाही. वारकरी संप्रदायाच्या विचारांमधून आपल्यावर संस्कार व्हायला हवेत, तरच नीतिमूल्ये जोपासली जाऊ शकतात व यातूनच विकारांवर विचारांचे नियंत्रण येते. नीतिमूल्याचे पालन होत नसल्यामुळे सर्व क्षेत्रांमध्ये आता अधपतन होऊ लागले आहे व यातून बाहेर पडण्यासाठी वारकरी संप्रदायाची कास सर्वांनी धरणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता व मूळ पंढरपूर येथील असलेले अजय कुमार सर्वगोड यांनी केले. कणकवली तालुक्यातील साकेडी येथील वाळकेश्वर नवतरुण प्रासादिक मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वारकरी दिंडी भजन स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी श्री सर्वगोड बोलत होते. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पावनदेवी वारकरी दिंडी भजन मंडळ किंजवडे, द्वितीय श्री गणेश वारकरी भजन मंडळ त्रिंबक, उत्कृष्ट गायक बुवा विशाल राणे, सद्गुरू वारकरी दिंडी भजन मंडळ कुडाळ, उत्कृष्ट वादक नितीन घागरे, श्री गणेश वारकरी भजन मंडळ त्रिंबक यांना गौरविण्यात आले. यावेळी कणकवलीचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष संदेश पारकर, सरपंच सुरेश साटम, वारकरी संप्रदाय जिल्हाध्यक्ष हबप विश्वनाथ गावंडळकर, खजिनदार श्री प्रभुगावकर, सिंधुदुर्ग जिल्हा भजन संस्था उपाध्यक्ष प्रकाश पारकर, बुवा ज्ञानदेव मेस्त्री, सचिव गोपीनाथ लाड, ज्येष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर, संदीप राणे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अनिल हळदेवे, माजी सभापती संजय शिरसाट, निवेदक राजा सामंत, ग्रामपंचायत सदस्य दिगंबर वालावलकर, साकेडी तंटामुक्ती समिती अध्यक्ष मुरारी राणे, कासारडे तंटामुक्ती समिती अध्यक्ष प्रकाश तिर्लोटकर, चित्रकार स्वप्नील पाटणकर, श्यामसुंदर राणे, लक्ष्मण राणे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष राजू सदवडेकर, दिनेश गोगटे, जयप्रकाश मेस्त्री व रविकांत मेस्त्री, कणकवली तालुका भजन संस्था खजिनदार सुदर्शन फोपे, सचिव गणपत घाडीगावकर, सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक अर्जुन राणे, पुंडलिक निकम आदी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. संत चोकामेळा म्हणायचे, उस ढोंगा आपण रस नाही ढोंगा, चोका ढोंगा आपण भाव नाही ढोंगा. भाव हा फार महत्वाचा आहे. शुद्ध भाव असणं फार महत्वाचं आहे. मित्र हो, माझा जन्म पंढरपूरचा. माझ्या लहानपणी ज्यावेळेला मी वाळवंटाच्या तिरी जायचो त्यावेळेला माझ्या लहानपणी टाळ आणि मृदुंगाचा आवाज गुणगुणलेला आहे. माझे चुलते एक आजन्म वारकरी होते. माझ्यावर लहानपणापासून अध्यात्माचा चांगला संस्कार झालेला आहे. मी नेहमी चुलत्यांना विचारायचो की काका, तुमच्या गळ्यामध्ये जी माळ आहे तिच्यामध्ये 108 मणी का आहेत? त्यांनी मला लहानपणी सांगितलं, अरे अजय, हे 108 मणी म्हणजे काय? तर माणसाला 6 ज्ञानेंद्रिय असतात आणि त्याचबरोबर माणसाच्या मध्ये 6 विकार आहेत, काम, क्रोध, मद, मोह, माया, मत्सर. हे 6 विकार, हे 6 ज्ञानेंद्रिय आणि यांचं काम तिन्ही काळामध्ये चाललेलं असतं.
आणि या 6 मनी, 6 विकार, 6 ज्ञानेंद्रिय आणि 3 काळ, वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ, याच्यावरूनच आपल्या शरीरामध्ये, मनामध्ये विचार तरंगत असतात. तर तुमचे विकार तुम्ही नष्ट करू शकत नाही महाराज. म्हणजे मी ज्या वारकरी संप्रदायाचा मी बऱ्यापैकी अभ्यासक म्हणून सांगतो, विकार या जगामधला कुठलाही ज्ञानी पुरुष, संत पुरुष नष्ट करू शकत नाही. परंतु विकारावर आपण नियंत्रण निश्चितपणे मिळवू शकतो आणि ती सर्व ताकद या अध्यात्म क्षेत्रामध्ये आहे. आपल्या देशामध्ये सर्व क्षेत्रामध्ये जे अधपतन झालेलं आहे त्याचं प्रमुख कारण का, की आम्ही नीतिमूल्यांचं पालन नाही करू शकलो. म्हणून आपण आपल्या या देशाला एक वेगळ्या दिशेने नेत चाललेलो आहोत. तर ही वारकरी संप्रदायाचं काम वाढलं पाहिजे अशी माझी प्रामाणिक भावना आहे. बाहेरच्या पेक्षा आंतरिक समाधान हे फार महत्वाचं आहे. आंतरिक जर समाधान जर तुम्हाला हवं असेल तर तुमचं कर्म चांगलं पाहिजे, नीतिमूल्याला धरून तुम्ही काम केलं पाहिजे आणि भाव चांगले पाहिजे, सदाचार पाहिजे. अजून एक त्याचा काय फायदा आहे, तुमचं आरोग्य चांगलं राहतं. जर आपण जर सदाचारी असो, आपलं जर वर्तन नीतिमूल्याला धरून जर असेल तर मला वाटत नाही डायबिटीस बीपी होईल. तर त्या दृष्टिकोनातून ह्या अध्यात्म क्षेत्रातल्या लोकांची फार मोठी जबाबदारी आहे की त्यांनी आम्हाला आणि आमच्या भावी पिढीला संस्कारित केलं पाहिजे. आपल्या देशाला जर खऱ्या अर्थानं बलवान करायचं असेल तर वारकरी संप्रदायाचा वारसा आपण चालवलं पाहिजे. या प्रसंगी चित्रकला क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीसाठी उत्कृष्ट चित्रकार म्हणून जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभरात ओळख असलेल्या व मूकबधीर असून देखील चित्रकला जोपासत आपल्या कलेची छाप जनमानसावर उमटवणाऱ्या चित्रकार स्वप्नील पाटणकर यांचा सत्कार अजय कुमार सर्वगोड व संदेश पारकर यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आपल्या खुमासदार शैलीत निवेदक राजा सामंत यांनी केले. ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी मंडळाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम केले. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.